नाशिकमध्ये महायुतीसमोर बंडखोरांचं आव्हान, गीते बंधू निवडणूक लढवण्यावर ठाम. गिरीश महाजनांची शिष्टाई अद्याप असफल. महाजनांचा भाजपाच्या बंडखोर उमेदवारांशी चर्चा करण्याचा प्रयत्न, उदय सामंत यांचाही मध्यस्थीचा प्रयत्न. संभाजीनगरातली बंडखोरी मिटवण्यामध्ये एकनाथ शिंदेंना यश, सत्तार उमेदवारी मागे घेणार. भाजपा कार्यकर्त्यांकडून शिवसेनेवर दबाव तंत्र, अब्दुल सत्तार यांचा गंभीर आरोप. विधान परिषदेच्या सगळ्या जागा जिंकणार, रवींद्र चव्हाण यांचा दावा. नरेंद्र भोंडेकर यांनी वाचला तक्रारीचा पाढा, केवळ निवडणुका आल्या कीच विचारपूस करतात, भोंडेकरांचं वादग्रस्त वक्तव्य. हिंजवडीतल्या आयटी कंपनीमध्ये महिला कर्मचाऱ्याचा मानसिक छळ, लग्न करण्यासाठी आणि धर्मांतरासाठी दबाव, हिंदू जनजागृतीचे गंभीर आरोप. मुंबई गोवा महामार्गाचं चौपदरीकरण रखडलेलंच, पाऊस तोंडावर आला तरी अद्यापही रस्त्याची दुरवस्था. मंत्रिमंडळ उपसमिती बघ्याची भूमिका घेत असल्याचा ओबीसी नेत्यांचा सरकारवर आरोप. बावनकुळेंच्या वर्तनाबाबत ओबीसी नेते चिडले, बावनकुळेंच्या राजीनाम्याची केली मागणी. शिंदेंचा पक्ष हाच आपला शत्रू, संजय राऊतांचं वक्तव्य. गळ्यात महागलेल्या भाज्यांची माळ घालून ठाकरेंचे कार्यकर्ते केंद्र सरकार विरोधात रस्त्यावर उतरले. पवार गटानं राष्ट्रवादीच्या माध्यमातून महागाई विरोधात केलं आंदोलन, रस्त्यातच मांडली चूल. खारफुटीवरील उद्यानाचं बळजबरीनं ठाकरे गटाकडून उद्घाटन, सगळं काही तयार असूनही प्रकल्प लोकांच्या सेवेत का नाही, आंदोलनकर्त्यांचा सवाल. कर्जमाफीच्या आडून शेतकऱ्यांची फसवणूक, शेतकरी नेते अजित नवले यांचा आरोप. जिल्हा अधिकारी कार्यालयातली शिवीगाळ भोवली, बाजोरिया पिता पुत्रावर गुन्हा दाखल. सोलापुरात अशोक वाघमोडे यांच्या अर्जावरच्या सह्या बनावट, भाजपा नगरसेवक आक्रमक झाल्यानंतर वाघमोडेंनी अर्ज घेतला मागे. गोपीनाथ मुंडेंची 12वी पुण्यतिथी, गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे भाऊ. अवघ्या काही हजारात गलभलिंग निदान, संशयित रॅकेट प्रकरण उघडकीस, केडगाव परिसरात पोर्टेबल सोनोग्राफीचा वापर. दिल्लीत हॉटेलला भीषण आग, सिलेंडरच्या स्फोटामध्ये लागलेल्या आगीत 21 जणांचा होरपळून मृत्यू. कर्नाटकात नव्या गडाचं नवं राज्य, डी.के. शिवकुमार यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ. तृणमूल काँग्रेस उभी फुटली, ममता बॅनर्जींना धक्का, 60 आमदारांनी केला वेगळा गट स्थापन. भारतात आल्यावर आपल्याला अटक होऊ शकते, झुरळ पक्षाचे प्रमुख अभिजित दिपके यांचा दावा.
खान सरांच्या शिकवणी वर्गाबाहेर गोळीबार, हल्लेखोरांनी चालवल्या 6 गोळ्या. मोथोरेचा IIT बाबा अभिषेक अटकेत, महिलेशी लैंगिक छळवणूक केल्याचा आरोप.